नमस्कार, मी प्रल्हाद सोनवणे. आपण पाहतात ओमसाई न्यूज. आज जामनेर बस आगार येथे सेवापूर्ती सोहळा व निरोप समारंभाचा कार्यक्रमासाठी आगार प्रमुख गोपाल वाघ, स्थानक प्रमुख सागर फिरके, मयूर काळे, अमोल शिरोळकर, रुपेश महाजन यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला. आजच्या या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात जामनेर परिवहन मंडळाचे 8 कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहे. यामध्ये संजू कुमावत, वाहक नियंत्रक, नवल पाटील, तुकाराम चौधरी, रमेश पाटील, कैलास आहेर, वासुदेव बारी, समीउल्ला खान, किफायत खान, श्रीमती शैला प्रभाकर पाटील या 8 कर्मचाऱ्यांची यशस्वी सेवानिवृत्ती झाली. या निमित्ताने जामनेर बस आगाराच्या वतीने सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. संजीव कुमावत यांच्यासह इतर निवृत्त कर्मचाऱ्यांनी कर्तव्यावर असताना त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. या सर्व सेवानिवृत्त होत असताना बरेच कर्मचारी भावूक झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश पाटील यांनी केले. बंडू गोतमारे, राजेंद्र माले, अमोल सुरळकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आभार विशाल उबाळे यांनी मानले. प्रसंगी निवृत्त कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील व मित्र परिवारातील स्नेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. वीज तंत्री पाळी प्रमुख हे सुद्धा आज आपल्या या कारागीर क व पाळी प्रमुख या पदावरून सेवानिवृत्त होत आहेत. तसेच श्री वासुदेव धना बारी, सहाय्यक कारागीर साहेब यांना विनंती करतो की कृपया आपण समोर येऊन या ठिकाणी सत्कार स्वीकारायचा आहे. त्यांचा सत्कार आपल्या आगाराच्या आगार प्रमुख आदरणीय वाघ साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय वाघ साहेब थोडाशा लाईनी त्याने एका लाईनी त्यांना मलाही प्रॉब्लेम नको व्हायला, नाही तर मी मध्ये घुसून जाईल. कृपया सत्कार होताना आपण सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट करून या सत्काराला या ठिकाणी करायचं आहे विनंती. पुढील सत्कार श्री नवल काशीनाथ पाटील यांचा सुद्धा सत्कार श्री वाघ साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर पुढील सत्कारार्थी श्री तुकाराम जगन्नाथ चौधरी यांचा सत्कार आपल्या आगाराचे सहाय्यक कार्यशाळा अध्यक्ष श्री निलंगे आपल्या सर्वांना या ठिकाणी आहेर काकांमध्ये स्नेह भोजनाला जायचे आहे. पुढील सत्कारार्थी श्री संजय बावला कुमावत यार मुली माहिती बघा समोर इकडे बघा. जरा समोर बघा. यानंतर पुढील सत्कारार्थी श्री रमेश तुकाराम पाटील यांचा सत्कार आपल्या मी आवाज येईल तेव्हा यायचे कृपया गर्दी करू नका. चला पटापट. श्याम सुंदर रामदास चला चला पुढील सत्कार पाटील यांचा सत्कार करण्यासाठी चला पटापट. त्याचप्रमाणे बातमी घे, काय चिंता करतो घरी ठेवलं आम्हाला घरी ठेवलं. यांच्या मार्फत या ठिकाणी सत्कार करायचा आहे. प्रथम सत्कारार्थी श्री नवल काशीनाथ पाटील यांचा सत्कार करण्यासाठी या ठिकाणी जीवन काशीनाथ पाटील उपस्थित आहे. कृपया त्यांनी या ठिकाणी लोकपरात देऊन श्री नवल काशीनाथ पाटील यांचा सत्कार करायचा आहे.
साहेब आपण नगरला असला तरी आपलं संपूर्ण मन या ठिकाणी जामनेरला आहे आणि आपण जामनेरच्या सर्व सेवंत होणाऱ्या कर्मचाऱ्यांची आठवण काढली त्याबद्दल मी आपल्या संपूर्ण जामनेर आगारातर्फे तुम्हाला खूप खूप धन्यवाद या ठिकाणी देतो. आगार व्यवस्थापक साहेब आणि सर्व सत्कार मंडळी, सर्व 8च्या 8 लोकांची एक विशिष्ट कामगिरी आहे आणि त्यांच्या कामगिरीमध्ये ते विशिष्ट त्यांच्यामध्ये एक स्किल होती. आज आई काका म्हटलं तर ते पण एकदम शांत संयमी. माझ्या 9 वर्षाच्या काळात कधीच मी त्यांना असं भांडण करताना किंवा काही बघितलं नाही. आमचे पाटील साहेब किंवा हसत राहिले, त्यानंतर कुमार साहेब, त्यांच्या देवाने त्यांना एकदम मधुर वाणी दिलेली होती आणि नवल पाटील साहेब आणि तुकाराम दादा यांची मी आता चर्चा केली तर त्यांच्या पूर्ण सर्व्हिसमध्ये एक किरकोळ सुद्धा ॲक्सिडेंट झालेला नाही. एक प्रकारे देवाची कृपा होती दोघींवर. आणि आमचे बाई काका हे बॉडी बिल्डरमध्ये अत्यंत कुशल होते. त्यांच्याकडे खूप काही ट्रिक्स होत्या की जे वर्कशॉपवाल्यांनाही जमायचं नाही ते त्यांना जमायचं. आणि आमच्या मावशी म्हणाले त्यांना शैलाताई यांनी कधीच आपलं कुठलंच कामगिरी करताना काही असं गर्व न दाखवता त्यांची कामगिरी बनवली. आमच्या वयाचा खूप फरक होता पण आम्ही काही बोललेली तर ते अत्यंत शांत राहायचा आणि नंतर सांगायचा की नाही साहेब असं झालंय. एकदम चांगलं व्यक्तिमत्व. आणि आमचे शेवटचे पाडी प्रमुख शेवटचे म्हणजे आमचे एकटे खान साहेब यांनी अत्यंत उत्कृष्ट शेवटच्या 2 वर्षामध्ये खूप चांगली कामगिरी सांभाळली. त्यांच्या तब्येत त्यांना साथ देत नव्हती तरी पण त्यांनी खूप इतक्या पद्धतीची पद जे होतं महामंडळामध्ये ते त्यांनी चांगल्या प्रकारे सांभाळलं. आमचं भांडणही झालं, नंतर ते बोलले मी आणि एक पण झालो. असे सर्व सत्कार मंत्रीला मी पुढच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि त्यांचं आयुष्य इथून खूप चांगलं आनंदी निरोगी राहो हीच मी स्वतःची प्रार्थना करतो.